जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। ईद उल अजहा निमित्त सोलापुरातील होडगी रोडवरील आलमगीर ईदगाह येथे आयोजित विशेष नमाज आणि व्याख्यान कार्यक्रमात शहर काजी सय्यद मुफ्ती अमजद अली काजी यांनी समाजाला शिक्षण आणि संस्काराचे महत्त्व पटवून दिले। नियोजित वेळेनुसार ठीक 8:30 वाजता सामुदायिक नमाज पठण करण्यात आली। नेहमीच वेळ आणि शिस्तीचे पालन करणारे शहर काजी सय्यद मुफ्ती अमजद अली यांचे ईदगाह मैदानावर ठीक 8:10 आगमन झाले। त्यांनी मुलांना केवळ शिक्षण देऊन थांबू नये, तर त्यांच्यामध्ये चांगले संस्कार रुजवावेत, जेणेकरून ते आदर्श नागरिक बनतील, असे प्रतिपादन केले। यासोबतच त्यांनी फिलिस्तीनमध्ये होत असलेल्या अत्याचाराची तीव्र निंदा केली आणि तेथील पीडितांसाठी दुआ मागितली। काजी यांनी आपल्या व्याख्यानात ईद उल अजहाच्या पवित्र सणाचे महत्त्व विशद करताना हजरत इब्राहिम यांच्या त्याग आणि समर्पणाची भावना आत्मसात करण्याचे आवाहन केले। ते म्हणाले, आपण मुलांना प्रेम, करुणा आणि सौहार्दाची शिकवण द्यावी। शिक्षणाबरोबरच नैतिक मूल्य आणि सामाजिक जबाबदारीची जाण त्यांच्यात निर्माण करावी। फिलिस्तीनमधील परिस्थितीवर बोलताना त्यांनी सांगितले, फिलिस्तीनमध्ये होत असलेले अत्याचार मानवतेवर कलंक आहे। निर्दोष नागरिकांवर होणारी हिंसा आणि नरसंहार थांबवला पाहिजे। आम्ही सर्वांनी त्यांच्यासाठी दुआ करावी आणि शांततेची प्रार्थना करावी। देशात सुख, शांती आणि समृद्धी लाभावी, तसेच जातीय सलोखा कायम राहावा, यासाठी त्यांनी प्रार्थना केली। ईद उल अजहा हा त्याग आणि समर्पणाची भावना जोपासण्याची संधी आहे, असे ते म्हणाले। वायफळ खर्च टाळून तो पैसा मुलांच्या शिक्षणासाठी आणि समाजातील कमकुवत घटकांच्या उन्नतीसाठी वापरण्याचा सल्लाही त्यांनी दिला। या प्रसंगी ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। नमाजानंतर उपस्थितांनी एकमेकांना गाळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या। सोलापूर पोलिसांनी सण शांततेत पार पडावा यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता। या व्याख्यानाने उपस्थितांवर सकारात्मक प्रभाव पाडला आणि शिक्षण, संस्कार आणि फिलिस्तीनमधील शांततेसाठी एकजुटीने प्रार्थना करण्याचा संदेश समाजात पोहोचला। बंदा कहेगा अल्लाह मैं ये अमल कर आया हूँ, अल्लाह कहेगा ये अमल तो तूने मेरे लिए नहीं, दुनिया में तुझे सही कहा जाए, दुनिया में तुझे नेक कहा जाए, दुनिया में तुझे इबादत गुजार कहा जाए, दुनिया में तुझे खिदमत खल्क समाजी खिदमत गुजार कहा जाए, इसलिए तूने कहा पेशानी के बालों से खींच कर उसे जहन्नम में ले जाएगा। ये हुजूर फरमाते हैं। अज़ीज़ान मिल्लत इस्लाम, यकीनन ईद उल अज़हा, ये हज, ये दास्तान है, ये इबारत है इब्राहीम व इस्माइल व हाजिरा अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम की कुर्बानियों से। ये उसवा है उनका हमारे साथ कि हम कैसे उनके तरीके पर, उनकी जिंदगी पर अमल करते हैं और दुनिया और आखिरत में कामयाब हो जाते हैं। अज़ीज़ान मिल्लत इस्लामिया, आज एक लम्हे फिक्र है हमारे, एक गौर का मुकाम है हमारे। आज कैसे हालात हमारे दरमियान बने हुए हैं, इन हालात से अगर हमें बाहर निकलना है तो हमें अपनी सफ़ों में इत्तेहाद पैदा करना हो, हमें अपनी सफ़ों में इत्तेफाक पैदा करना हो, एक दूसरे का हमदर्द और गमखार बनना होगा। हमें अपने बच्चों को तालीम भी देनी होगी, तरबियत भी देनी होगी। अगर सिर्फ आला तालीम देंगे और तरबियत न देंगे तो फिर वो बच्चे, वो बच्चियां अल्लाह से दूर, रसूल से दूर, दीन से दूर और आखिरत में बर्बादी मुकद्दर होगा। ये कितनी बड़ी बेवफाई है अपनी औलाद से कि हम उन्हें आला तालीम तो दें, लेकिन अल्लाह उसके रसूल की इताअत को सफ़ाबरदारी का पाबंद न बनाए। हम उन्हें आला तालीम तो दें, मगर ये इस्लाम के तरीके पर चलने का पाबंद न बनाए। हम दुनिया के बड़े बड़े उलूम और कोर्सेज और डिग्रियां उन्हें दिलाएं, लेकिन कुरान से हमारी औलाद अगर ना आशना ही बरोज़े क़यामत ये गरबान पकड़कर पूछेगी कि जो चीज हमें मिली की कामयाबी की जमानत थी, जो हमें मिली की जिंदगी को आबाद करने वाली थी, जो कामयाबी की जमानत थी, आपने हमें उससे दूर क्यों रखा? ये वक्तिया जिंदगी थी, एक मुख्तसर सी जिंदगी थी, उसके लिए आपने हमें तैयार किया, और जो हमेशा की आखिरत की जिंदगी थी, आपने उस जिंदगी के हमें लाभ परवाही के साथ बेसहारा छोड़ दिया। इस्लाम की अमानत से
سے وفا کرنے کے لیے اے اللہ وہ ڈٹے ہوئے ہیں، جمے ہوئے ہیں، میرے مولا تو ان کی حالتوں پر رحم فرما، اے اللہ ان کی حالتوں پر رحم فرما، اے اللہ پوری دنیا مل کر ان کی کوئی مدد نہیں کر پا رہا ہے، یہ کیسی بزدلی ہے میرے مولا، یہ کیسی بے بسی ہے میرے مولا، لیکن تو غالب ہے، اے اللہ تو جبار ہے، تو قہار ہے، اے اللہ تو آ جائے تو تجھے کون روک سکتا ہے، اے اللہ تو آ جائے تو تجھے کون روک سکتا ہے، اے اللہ تو اے اللہ تیری مدد کو مظلوم پر نازل فرما، اے اللہ تو ان کا حامی و ناصر بن جا، ان بھوکوں ان بے بسوں کی اے اللہ لاج رکھ لے، ان کے آنکھوں سے بہنے والے آنسوؤں کی لاج رکھ لے، اے اللہ ان کٹے پھٹے جسموں کے ٹکڑے لے کر ایک باپ اپنے بچے کو تیری رضا کے لیے زمین میں دفن کرتا ہے اور کہتا ہے میرے مولا میں تجھ سے راضی ہوں، اے اللہ یہ کیسا ایمان ہے، اور ایسا ایمان رہنے کے باوجود ساری دنیا میرے مولا بے بس اور بزدلی کے ساتھ ان کی بربادی کا تماشا دیکھ رہی ہے، کتنے گھر ہیں کھنڈر بن چکے ہیں، ویران بن چکے ہیں، اے اللہ جہاں بچے کھیلتے تھے، جہاں بچے ہنستے کودتے تھے، وہاں آج قبرستان پڑے ہوئے ہیں، جہاں زندگیاں آباد تھی، اے اللہ پوری دنیا کا سب سے بڑا قبرستان آج کوئی ہے تو تیرا ارض مقدس، تیرا انبیاء کی سرزمین ہے میرے مولا، تیرے بیت المقدس کی سرزمین ہے مولا، یہ وہی زمین ہے جس میں تو نے قرآن میں کہا لِنُرِيَهُ مِنْ آیَاتِنَا الَّتِي بَارَكْنَا حَوْلَهُ، تو نے کہا کہ وہ زمین ہے جس میں ہم نے برکتیں اتاری ہے، اے اللہ تیری برکتوں والی زمین کی حفاظت کے لیے، اسلام سے وفا کے لیے کتنا قربانیاں دے رہے ہیں میرے مولا، کتنے پھٹ رہے ہیں کٹ رہے ہیں، لاٹے پڑے ہوئے ہیں، دنیا کا سب سے بڑا قبرستان بن چکا ہے میرے مولا، تیرا عظیم برکت والا وہ خطہ ارض آج دھرتی کا سب سے بڑا قبرستان بنا ہوا ہے، کتنی لاشیں عمارتوں کے نیچے پتھروں کے نیچے دبی پڑی ہے، آج تک مجھے کوئی نکال نہیں سکا، ماں باپ ڈھونڈتے پھر رہے، بچے بے بس ہے، یہ کیسی بے بسی ہے میرے مولا تیرے طاقت کی کوئی حد نہیں، لا حول ولا قوت الا باللہ، اے اللہ کوئی طاقت و قوت نہیں سوائے تیرے، تو غالب ہے، تو عزیز ہے، اے میرے مولا تو انتقام لینے پر آئے، تو میرے مولا اپنے عذاب کو واپس